ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे श्रावण महिन्यामधील तिसरा सोमवार. तर आज मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या 3 कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. कहाणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ का, मी येऊ का असा ध्वनी उठे. हा माग पाही तर तो तिथं कोणी नाही. त्या भीतीने वाळू लागला. तेव्हा गुरुनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपिष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ का, मी येऊ का असं म्हणतं. मागं पाहतो तर कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्याने काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ का असा ध्वनी आला. ए असा जवाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लग्न लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराची पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अग दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. 2 जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यानी दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथं घेऊन चल. पती सहज चालली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध गटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा देतायत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुट्टीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाही, बटकी नाही. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली. सोन्याची झाली. ती मला देवानं दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितली. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाव. कहाणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने एकेकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं बायकांत भांडणं लागली. एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणे येणच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी केलं. राजाचं मन हे उद्विग्न झालं. मग चिंताक्रांत झालं. तसाच उठला. कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजाने सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राणीने सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का असं करावं. अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले. तिला म्हणाले, अग तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो तर. मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत असत. जिथे जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याजवळ तू दुधाच्या धारा धरीस, त्यावर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झाली. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच म्हणे शंकरधर, जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील, असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडणं सोडून दिली. सुखासमाधानानं वागू लागली. पुढे काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले.
तिला विचारलं, तू का ग भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावं? याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असत, तेव्हा दर सोमवारी उपवास करीत, भिक्षेला जात, 5च घरी कोरांना मागत, त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं. मग ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लावेल. असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुख समाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडण्याचं कारण विचारलं. राणीने सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करत, स्वतः उपवास करत असा तुझा नियम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग, यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढे काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळाले. तिला भांडण्याचं विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आबाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्याजवळ छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि चप्पर पलंगावर बसवली. असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केलं व तो तिथून निघून गेला. पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही आम्ही वागा. कहाणी सोमवारची. खुलवर दुधाची. एका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना देखील दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा काही भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा. राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा काही भरला नाही. माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभय वचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पेटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहत हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. तसेच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.